कुणी करायला लागलं तुला जमन का? हो शिंदे सर, जमन का? होईन का? जमन का? त्याला नरकाला जावं लागतं. भीती घातल्याच्या नंतर स्वतः होईल तेवढं सहाय्य करा, मदत करा, भीती दाखवू नका चांगल्या कर्माला. पण वाईट कर्म जर करीत असेल त्याला आडवल्याशिवाय राहू नका असं असणारा सांगतात. या ठिकाणी असणार असं सांगतात. अशा पद्धतीने हनुमंतराला मिळालेला असणारा या ठिकाणी बोल आलमाप असणारी ताकद यातून कुणी मोजलेली नाही, मोजता येणार नाही. आणि ती ताकद जर धर्माच्या बाजूला उभा केली तर निश्चित अधर्म निस्त नाबूद झाल्याशिवाय राहत नाही. खरं ती खरंच त्याला इस्त्यात टाकलं तर त्याला भ्याव नाहीये. खरं की नाही तात्या सर? या ठिकाणी असताना खरं ते खरंच, या ठिकाणी खोट्याला मात्र भ्यावं लागतं. एक खोट बोलला ना लपवण्यासाठी 10 बार खोट बोलावं लागतो, तरी पण ते लपतच नाहीये. कुठेतरी उणीव कुठेतरी उघड पडतच. म्हणून सत्य या ठिकाणी, म्हणून सत्य बोलायचं, सत्य वागायचं आणि आपण जसं बोलतो तसंच वागायचं. बोले तैसा बोले तैसा चाले, बोले तैसा चाले, बोले चाले त्याची वंदावी पाऊले. अशा पद्धतीनं, ज्या पद्धतीनं करणी आणि कथनीमध्ये फरक येऊ नये, आपण असणारा एक जबानी राहावं, दिलेला शब्द पाळावा. हे या ठिकाणी असणारा आदर्श, ही रामभक्ताची, ही वैष्णवाची असणारी आचारसंहिता आहे. याचं उल्लंघन केलं की परीक्षेला नापास. ही वैष्णवाची असणारी आचारसंहिता आहे. एक वचनी राहावं, दिलेला शब्द पाळावा, वेळ प्रसंगी कितीही संकट आलं तरी आपली जबान फिरवू नये, एक जबानी राहावं. या ठिकाणी दिलेल्या शब्दाला जागावं असं असणारे या ठिकाणी सांगतात. असे असणारे आमचे हनुमंतराय आगाध बोल मिळालं, त्याला असणारा धर्माच्या बाजूला उभा केलं. आणि हे करीत असताना त्या कालखंडामध्ये आपल्याला रावण समजून घ्यावा लागल. खरं की नाही? हे बळ आहे ना, हे बळ नेमकं इतकं मोठं अफाट बळ आहे. त्याचा वापर कुठे करायचा त्यासाठी रावण समजणं गरजेचं आहे. या ठिकाणी सुवर्ण, या ठिकाणी राजा रावणाची जी लंका आहे ती लंका असणारी सोन्याची आहे. असंख्य राक्षसांची फौज आहे. चोहो बाजूला असणारा समुद्राचा वेढा आहे. आपण नकाशामध्ये पाहता ते सर त्या असणाऱ्या लंकेच्या नकाशामध्ये पहा, चौकून पाणी आहे. संरक्षण करण्याची गरज नाही, आपोआप संरक्षण भिंतीपेक्षा भक्कम तटबंदी आहे. अशी असणारी लंका, त्या लंकेच्या चौकून राक्षसांचा पहारा आहे. आणि तिथालचा राजा काही आयरा गैरा नाही. भगवान शिवाचा निशिव शिवभक्त राजा रावण आहे. या ठिकाणी तितकाच ज्ञानी सुद्धा आहे बरं का. 4 वेद असणार.